नमस्कार, मी वैदेही मावलस सफायर मीडिया तर्फे तुमचं स्वागत करते। आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट हरी शास्त्री, जे शिवसेना बांद्रा ईस्ट विधानसभाचे समन्वयक आहेत। वॉर्ड नंबर 95 च्या रहिवाशांची अशी इच्छा आहे की ॲडव्होकेट हरी शास्त्रीने आगामी BMC इलेक्शन मध्ये त्यांचे नेतृत्व करावे। ह्या संदर्भातच आज चला आपण त्यांच्यासोबत एक मुलाखत घेऊया। नमस्कार सर। नमस्कार, जय महाराष्ट्र। मावलस सफायर मीडियाच्या तर्फे मी तुमचं स्वागत करते। धन्यवाद। आजची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही अनुमती दिली त्याच्यासाठी धन्यवाद। पहिला प्रश्न असा की ह्या आगामी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीत तुमचा ठोस मुद्दा, प्रमुख मुद्दा काय आहे? हा ठोस मुद्दा आमचा विकास हा सर्वात पहिला मुद्दा। तुम्ही जर बघितलं तर गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकाच्या म्हणजे कुठला पक्ष महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापासून ते हा शिवसेना, म्हणजे आज जर तरी गट असं बोललं जाते पण तरी आमच्यासाठी तर तो शिवसेनेच आहे। आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष जे मुद्दे साहेबांनी सांगितले, समाजकरण, हे सगळं बारीकीने सगळं लक्ष देऊन आम्ही हे राबवलेलं आहे। तर आज आता पुढे पण जे महानगरपालिका येणारी महानगरपालिकेमध्ये मला 100% खात्री आहे, लोक तो जो विकासाचं काम जे बघितलेत ते 100% त्यावरतीच त्याप्रमाणेच आम्हाला मतदार करतील। आणि आज तुम्ही जर बघायला गेलं तर लोक बोलतात कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्टिंग रोड, हे तमुक रोड, तसा रोड, हे, पण तुम्ही जर बघितलं लोक त्रासवलेत या सगळ्या गोष्टी। आज जर विरोधी पक्षाचे मुद्दे काय, त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे त्यांचा विषय काय आहे, तुम्ही जर बघितलं गेलं ते काय, त्यांचा एकच विषय आहे, फोडाफोडी। त्यांचा मुद्दा कुठला आहे, पण आमचा मुद्दा काय आहे, विकास। पण साहेबांनी कुठेतरी बघा, जर हॉस्पिटल्स, किती हॉस्पिटल्स बांधलेत आणि रोड, हे सगळे डेव्हलपमेंट कोणी गेले मुंबई महानगरपालिकेचे, हे सर्व नाही माहिती। आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही, अगोदर पण होते आणि आजही एकच मुद्दा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तेच असणार आहे। आणि मला 100% खात्री लोक आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला परत मिळून आणणार आमच्या पक्षात। सर, हा खरंच मोठा मुद्दा आहे विकास, आणि कदाचित हा एक असा मुद्दा आहे जो कधीच आपण कितीही केलं ह्याबद्दल कार्य तरी कमीच पडेल। तर ह्याचे मापदंड असतात ना सर, खरं, शिक्षण, आरोग्य आणि युवा पिढीचे मार्गदर्शन, ह्या संदर्भात तुमचे काय योजना असतील? बघा, जर तुम्ही बघायला गेला तर शिक्षणाबद्दल तुम्ही बोलताय, तर सगळ्यात पहिलं BMC शाळेत टॅब आणणारे आमचे आदित्य साहेब, ती कल्पना होती त्यांची। BMCच्या माध्यमातून आजपर्यंत कुठलेही पूर्ण भारतात कोणीही कुठल्याही महानगरपालिका किंवा कुठल्याही जिल्हा परिषद असेल, कुठेही शिक्षणाच्या बद्दल एवढं डीपमध्ये स्टडी करून, आणि म्हणजे असं त्यांचा विचार होता की प्रत्येक छोटा लहानचा माणूस 10वी, 7वी, 8वी, 10वीचा मुलाला ते शिक्षण पाहिजे, आणि टॅबच्या माध्यमातून ते अभ्यास करू शकतात, टेक्नॉलॉजी नवीन येऊ शकते, का खाली इंटरनॅशनल शाळेतच राहायला पाहिजे, असा हा मुद्दा होता। आणि शिक्षणाबद्दल आज तुम्ही जर बघायला गेलं तर कित्येक आज BMC शाळा आहे, तिथे इंटरनॅशनल CBSE, ICSE लेवलचे शिक्षण दिले जातात। मला तर साहेबांचं जे 2-3 इंटरव्ह्यू पाहिले, त्यांचा तर असा उद्देश आहे की इंटरनॅशनल शाळा आणि BMC शाळा ही कंपॅरिझन सिमिलर व्हायला पाहिजे कुठेतरी, असं त्यांचे विचार आहेत पुढे पण। आणि ते विचारामध्ये आमचे पण विचार तेच आहेत की 100% आम्ही उद्या आमच्या मुलांना कुठले, म्हणजे घरी बोलताना म्हणजे असं बोलतील नाही आम्हाला इंटरनॅशनल शाळेत टाकायचं, असं कुठलाही मुद्दा, म्हणजे आम्ही काय करणार विचार नाही, आमच्या मुलांना पण आम्ही BMC शाळेमध्ये टाकू शकतो, कारण इंटरनॅशनल शाळेचे म्हणजे पद्धतीचे शिक्षण दिलं जाते। तुम्ही जर बघायला गेलं, माझ्या ऑफिसमध्ये आज लाईन लागते की साहेब BMC शाळेमध्ये आम्हाला ऍडमिशन नाही मिळत आहे, पण का, ते कॅडर कोणी आणलंय, ते साहेब, आदित्य साहेबांचा जो विजन आहे त्यामुळे हा कॅडर आलेला आहे। राहिला हॉस्पिटॅलिटी, जर तुम्ही हॉस्पिटलचा तर प्रश्नच नाही। आज कोरोनाच्या काळात आमच्या उद्धव साहेबांना पूर्ण म्हणजे देशात 1 नंबरचं CM मुख्यमंत्री करून त्यांना हे केलं गेलं, कारण त्यांनी त्या पद्धतीने हँडल केलेलं। धारावी सगळ्यात मोठं स्लम, तिथे कोरोना काळात असं हँडल केलेलं की जेवढं कमी होतं, सगळे जेवढं पण औषधीय आणि हे ते सगळं उपलब्ध केलं गेलं होतं आणि मुफ्त केलं गेलं होतं। आणि दुसरी गोष्ट, जेवढं म्हणजे एक प्रत्येक शिवसैनिक ग्राउंड लेवलमध्ये उतरलेला, आणि आजही तुम्ही जर बघायला गेलात ना, घरोघरी
लोकांना एक विश्वास आहे की भले आम्हाला शासनाकडून किती मदत मिळेल नाही मिळेल काय नाही म्हणून, पण त्याला एक विश्वास आहे, खरा विश्वास, की आम्हाला शाखेतून 100% तो जे पण कमी पडेल म्हणजे कुठले मदतीसाठी औषधासाठी आहे तर प्रत्येक शिवसैनिक धाव पडतो आणि तोच खरा शिवसैनिक बोलला जातो. शिक्षणाच्याच निगडीत अजून एक महत्वाचा मुद्दा असतो जो महिला सशक्तीकरणाचा, आणि वयस्कर जे वयोगट आहे ते सुद्धा कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. खरे तर त्या संदर्भात तुम्ही काही पहल घ्याल का? बघा, महिलांचा जो विषय आहे त्यांना आज जर बघितलं गेलं तर महिला आणि पुरुष याच्यात आम्ही माझ्या दृष्टीने तुम्ही बघायला गेलं तर ते इक्वल आहे. आज त्यांना इक्वल राईट्स आहे. दुसरी गोष्ट, जसे जसे शासनाचे काय असतात म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर सिलाई मशीन किंवा असे ते एक गट हे करून ते आपल्या हे बनवतात टीम बनवून ते सगळं कामं करतात. त्या मार्फत योजना शासन जे करते त्या योजनेला आणून देण्याची जबाबदारी नगरपालिका, जर नगरसेवक कोण असला तर त्याची जबाबदारी असते ती कसं शासनाकडून BMC कडून येऊन त्यांना पोचवायला पाहिजे. तर 100% माझे बहिणी ताई जे पण असतील ते 100% आज आमच्या विधानसभामध्ये तर मी बघतोय की ते सगळे खुश आहेत. त्यांना कुठेही म्हणजे काही त्यांचं अडचणी असेल, संरक्षण असेल तर हे प्रत्येक शिवसैनिक करतो इथे बँड्रा विधानसभामध्ये. आणि असं दिसतंय मला मुंबईमध्ये पण, कारण त्यांना एक वेळा तुम्ही जर बघितलं तर अधिकारीवरती विश्वास नसेल पण त्यांना एक शिवसैनिकावरती भरपूर विश्वास असतो. आणि राहिलं विषय ज्येष्ठ नागरिकांचा, ज्येष्ठ नागरिकांना पण बरेच स्कीम काढले शासनाने पण ते घरोघरी पोचत नाहीये. ते आमचा प्रयत्न असणार की 100% ते पोचवायचं. कारण आज जर बघायला गेलं तर हा जो गॅप पडला 3-4 वर्षाचा, जर आज BMC महानगरपालिका ते आज शासनाकडेच आहे आणि ते पोचवलं नाही त्यांनी. ते जेवढे स्कीम काढलेत त्यांनी ते पुढे लोकांना पोचलेत. ते लाडकी बहीण एक काढली, ते खाली निवडणूक आल्या तेव्हा 3000 पाठवा 2 महिन्याची, त्याच्यानंतर परत गॅप, परत ते असं शोधतात अरे नाही ही एलिजिबल आहे ते एलिजिबल. अरे ती बहीण तर बहीणच आपली, सर्वांना द्या तुम्ही. ते कशाला ते क्रायटेरियाने ते सगळं टाकताय तुम्ही? एवढं मोठं मोठं बोलता ना, क्रायटेरिया टाकू नका ना. सर्व बहिणींना, आमच्या माता बहिणींना द्या ना तुम्ही. ह्याच्यात हे का करताय, भेदभाव का करताय की असं पाहिजे तमुक पाहिजे तसं? अरे सगळ्या बहिणीच आहेत आमची. तर मला तर असं आमची जर महानगरपालिका आली तर आम्हाला तर माझं तर असं मत आहे की साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे, साहेब तुम्ही पण शासनाच्याकडून BMCच्या मार्फत काय ना काय आपल्या बहिणीला किंवा ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी मदत पोचली पाहिजे त्यांच्या मार्फत, असं माझं असणार. आम्ही हा मुद्दा 100% साहेबांकडे रेस करणार. तुम्ही एक महत्वाची बाब सांगितली सर, की आपल्या नागरिकांना बेसिक राईट्स आहेत, तसेच आपल्याकडे युवा पिढी आता म्हणजे भारतासाठी तर ते सोनच आहे जर त्यांना खरं चांगलं मार्गदर्शन भेटलं तर ह्यात शिवसेनाची काय योजना असेल? बघा मॅडम, कसं आहे, जर तुम्ही बघितलं तर पंतप्रधान हे कुठल्या मुद्द्यातून आलेत, निवडून आलेत? करप्शन, युवा पिढींना नोकरी देणार. पण आज काय परिस्थिती चालली आहे बघा. मी देशाचं जास्त काय बोलायला जाणार नाही, पण मी जर माझ्या आजूबाजूला बघतोय मुंबईमध्ये आज कुठल्या माध्यमातून रोजगार दिलं गेलंय. हा, हे 100% की पैसा वाटप होतोय निवडणुकीच्या वेळी, पण रोजगार दिलं नाही जात आहे. रोजगार हे खाली मला आत्ताही आठवत आहे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक हॉटेल असो, हॉस्पिटल असो, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांना साहेबांनी एक समोरून बोलून तिकडे साहेबांनी त्यांना नोकऱ्या दिल्या. BMCचे कित्येक तुम्ही बघायला गेला तर BMC कित्येक पद आहेत ते शिवसैनिक आज आहेत. हे आणि आज युवा पिढी तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये नेतृत्व कोण आहे? कोणच नाहीये. आज युवा पिढीमध्ये नेतृत्व एक आज आमचा खाली आदित्य साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांचं विजन आहे. ते आज मुंबईला कुठेतरी एका विजनेटरी मध्ये बघतात. असं मुंबईमध्ये दुसऱ्या पक्षाचं कोण नेतृत्व आहेच नाही. खाली बोलतात की आम्ही तमुक देणार हे देणार, पण मला प्रॅक्टिकल कोण दिसत नाही. आज विजनरी बघायला तर आज युवा पिढीना काय पाहिजे? नोकरी पाहिजे. नोकरी असली तर सगळं नोकरी जर एका घरी नोकरी भेटली तर त्यांना गरज नाही लाडकी बहीण किंवा तमुक कोणाची गरज नाही. ते सक्षम आहेत आज युवा मुलं की स्वतःचं घर स्वतः भरायला. पण प्रॉब्लेम काय, आज BJP काय करते, त्यांना पहिली गोष्ट नोकरीची जेवढं कमी होतं तेवढं करायचा प्रयत्न, म्हणजे
की का गरजू व्हायला पाहिजे. गरजू झाले की नंतर निवडणुकीच्या वेळी पैसे हे पोचवतील आणि त्याच्यात गरजू झाले की मग त्या वेगळ्या कल्पनामध्ये जाते. तर आमचं विजन असं आहे की बाबा प्रत्येक युवांना नोकरी मिळायला पाहिजे. प्रयत्न असणार आमचं की महानगरपालिकेमध्ये पण जेवढे पण वेकेन्सी होईल आपल्या मराठी माणसाला नोकरी मिळायला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. आणि आज तुम्ही बघायला गेलं तर आमच्याकडे भारतीय कामगार सेना पण आहे, जे मुंबई पूर्ण म्हणजे बरेच युनिट्स आहे आमच्याकडे. तिकडे पण आपले सगळं शिवसेना युवकांना संधी दिली जाते. आणि आज तुम्ही जर बघायला गेलात तर आमच्या पक्षात पण आज येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बरेच युवांना संधी दिली जाणार आहे, आदित्य साहेबांच्या मार्फत, उद्धव साहेबांच्या मार्फत. तर हे कसं युवा पिढींचा पक्ष आहे. तेवढंच त्या युवकांना 100% आमचा पक्ष प्रोत्साहन देतो. असं जाणवतंय की तुमच्या पक्षाचा एक दृष्टिकोन आहे सक्षम भारत बनवण्याचा आणि सक्षम महाराष्ट्र बनवण्याचा. तर असं जाणून घ्यायचं आहे की आपले जे नेता आहेत पार्लमेंटमध्ये जे नेतृत्व करतात वरुण सरदेसाई, त्यांचा प्रभाव आता तुमच्या पार्टीवर कशा रीतीने होतोय आणि त्याचा कसा फायदा होईल आगामी निवडणुकीत? बघा, आमचे म्हणजे आज लोकांमध्ये आमचा आमदार दमदार म्हणून असं बोललं जात आहे, पण निवडणुकीच्या वेळी त्यांच्या खंदा मिळून आम्ही कामं केलेली आहेत. तर आज आमच्याकडे जर बघायला गेले तर 4 आमदार आहेत बँड्रा विधानसभामध्ये. एक तर पहिले तर आमचे उद्धव साहेब स्वतः आहेत, आदित्य साहेब आहेत आणि परब साहेब आहेत आणि आमचे दमदार आमदार वरुणजी आहेत. विधिमंडळमध्ये त्यांनी बँड्रा विधानसभेचे प्रत्येक म्हणजे तुम्ही जर बघायला तर ते गोलीबार पासून भैरामपाड्यापर्यंत आणि तिथून भारतनगर पासून ते सांताक्रूज डौरी नगर पर्यंत सगळे मुद्दे घेतलेत, सगळे मुद्दे मांडलेत. आणि एकमेव नेतृत्व असं असेल की जो निवडून आला आणि निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत घरोघरी गेला लोकांच्या, स्वतः टेबल लावलं त्यांनी आणि सगळ्यांचे मुद्दे मांडून घेतले. आणि मुद्दे मांडले पण, आणि त्यांनी 3-4 महिन्याचा जो वेळ घेतला, त्याच्यानंतर तुम्ही जर बघायला गेला तर पहिली त्यांचा जो खरा वाट म्हणजे जीत त्याला बोलतात ते की त्यांनी आज 54 की 58 कोटीचं फंड आणलंय, आज खेचून आणलंय त्यांनी बँड्रा. आणि तुम्ही जर आजूबाजूला बघायला गेला तर डेव्हलपमेंटचे प्रश्न गेल्या 25 वर्ष अडकलेले, कुठल्या दृष्टीने असेल, तो विकासक असेल किंवा काही राजकीय गोष्ट असेल, पण आज त्यांनी मार्ग लावायचे 100% प्रयत्न केलेले. आणि म्हणजे तुम्ही जर बघायला तर तिथे मुद्दे पण घेतले, लिगली पण आहे. लोक आज खुश आहेत. त्यांना काय पाहिजे? आज लोक घराच्या बाहेर 10-10, 15-15, 20-20 वर्ष आहेत, कोणीही त्या विधिमंडळमध्ये मुद्दा घेतला नाही, कोणी लिगली त्यांनी म्हणजे प्रयत्न केला नाही. पण आज आपले आमदार करतायत. आणि असं नाही आहे, त्यांच्याकडे मी बघतोय, मी पण जातो ऑफिसला किंवा काय, प्रत्येक गरजू येतो आणि प्रत्येक गरजूचा प्रश्न सोडून जातो. तो म्हणजे लोक खुश आहेत असं मी जे बघतोय त्याच्यामध्ये. नक्कीच, म्हणजे कदाचित गरजू लोकांना अशाच दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. शेवटच्या क्षणी हा प्रश्न असेल की येत्या निवडणुकीसाठी नागरिकांना तुमचा काय संदेश असेल? नागरिकांना हे संदेश आहे की तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टीवरती बळी पडू नका. बघा काय आहे, तुम्ही एक बघा, नगरसेवक हे काय असतो? नगरसेवक बेसिकली एक नागरिकांचा सेवक असतो. तो 8 वर्ष तो निवडून येतो. आता गेल्या तुम्ही बघितलं गेलात तरी 8 वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत. पण त्या 8 वर्षाच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्या निवडणुकीमध्ये कोण तुम्हाला मदत केलंय आणि कोणी तुमच्या घरोघरी तुमचे प्रश्न सोडवलेत किंवा काही BMC त्या महानगरपालिकेचे कामं असतील किंवा तुमचे कुठलेही प्रश्न असतील ते कोणी सोडवलंय, हे महत्वाचं. बघा काय आहे, नगरपालिकेत माणूस काय बघतो? चेहरा बघतो की बाबा माणूस कधी कसं काम करतो काय नाही. 8 वर्ष घरी माणसं झोपले आणि अचानक येऊन असं दाखवलं अरे साहेब मी आता काम करणार, ते कुठल्या जीवावरती बोलणार? टेम्पररी असणार. ते पैशाच्या जीवावरती बोलतात. आज पैसे देतील, आज तुम्हाला पैसे देतील 100%, पण पुढचं काय 5 वर्ष तुम्हाला फोन नाही उचलणार ते लोक. तर तुम्ही असं माणूस नेमा जे खरंच तुमचं कामं करतील, जे तुम्ही 24 तास तुमच्यासाठी उपस्थित असेल, रात्र दिवस तुमच्यासाठी कामं करत असतील, अशा माणसाला तुम्ही निवडून आणा. आणि कसं आहे आपलं सगळ्यांचं म्हणजे ह्याच्यात कसं असणार की पूर्ण मला तर मी बँड्रा विधानसभाबद्दल बोलणार, पूर्ण बँड्रा विधानसभाचं चांगलं होईल की कुठेही आम्हाला अडचणी येणार नाही आणि त्रास होणार नाही, अशा माणसाला तुम्ही नेमून आणा. बस एवढंच माझं.
खूप खूप आभार तुमचा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि मावलस मीडिया तर्फे तुमचे धन्यवाद. आभार. थँक्यू. जय महाराष्ट्र.